उस्मानाबाद मधली आहे। उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि उस्मानाबादमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाल्याचं कळत आहे। येरेगूर आणि या परिसरामध्ये पहाटे गारपीट झालेली आहे। आंबा, डाळिंब आणि पपई या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं देखील कळतंय। उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि उस्मानाबादमध्ये वादळी पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यामुळे पाऊस झाला आणि गारपिटीसोबतच या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेताचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे। येरेगूर परिसरात हा पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। उस्मानाबाद उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झालेली आहे आणि या गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। आपण बघतोय यावेळेस अत्यंत मोठी बातमी। संतोष जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संतोष, काय अधिकची माहिती? स्नेहिल, काल मध्यरात्री आणि पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुफान वादळी वारा आणि गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे ज्या फळबागा ज्या आहेत अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गारांचे थर जे आहेत ते शेतामध्ये जमा झालेले आहेत। आंबा, डाळिंब असेल किंवा पपई असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर देखील अद्यापपर्यंत सुद्धा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी पंचनामा करण्यासाठी किंवा नुकसानीची पाहणी करण्यासाठी तिथे आले नाही। हे दुर्दैव म्हणावं लागेल। एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे उन्हाच्या कडक उन्हाळ्यामध्ये जर गारपीट होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि प्रशासन सुद्धा त्यांना मदत करत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे। अगदी धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। उमरगा तालुक्यात हा भीषण असा पाऊस पडल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं। ही दृश्य आपण बघतोय यावेळेस जणू ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला कळू शकतं की गारपिटीमुळे किती मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। काश्मीरचे रस्ते वाटावे अशीच ही गारपीट यावेळेस उस्मानाबादमध्ये झालेली आहे। पपईच्या पिकांचं देखील नुकसान झालंय, डाळिंबीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणची ही दृश्य पाहिल्यानंतर खरं तर आपण बघू शकतो की काश्मीर भासावा असाच हा गारपिटीचा या ठिकाणी कोप या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेला आहे। पपई असेल किंवा डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल किंवा आंबा असेल ही पिकं देखील या ठिकाणी या गारपिटीमुळे आता बाधित झालेली आहेत। त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतातले हे गारपीट पाहिल्यानंतर जणू काश्मीरचाच भास यावा असेच हे दृश्य आहे आणि या तुफान कोसळलेल्या गारपिटीमुळे पिकांचं मात्र अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे। लवकरात लवकर आता प्रशासनानं मदत या प्रकरणी आम्हाला द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून सिन्नर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर मनमाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे, तर साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणीमध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला आहे। पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झालेला आहे, यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरमध्ये वादळी वाऱ्यामुळे सखाराम महाराज संस्थान येथील मंडप कोसळून त्या संस्थेचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे।